ओम शांती. आज आपण बघणार आहोत राजयोगाचं मुख्य लेसन की राजयोग म्हणजे काय आणि हा योग आपण करायचा कसा. योग या शब्दाचा अर्थ आहे मिलन, की जसं आपण म्हणतो की एखाद्याला खूप दिवसांनी भेटण्याचा योग आला, किंवा एखादी खूप चांगली जर काही गोष्ट असेल तर आपण काय म्हणतो की खूपच चांगला दुग्ध शर्करा योग आला किंवा सुवर्ण योग आला. तर योग अर्थात मिलन. मग राजयोग हे सुद्धा मिलन आहे, पण आपल्या आत्म्याचं आपल्या परमपिता परमात्मा यांच्याशी झालेलं हे मिलन आहे. हे सर्वश्रेष्ठ मिलन आहे. याला राजयोग म्हणतात, जे श्रीमद भगवद्गीतेत परमात्म्यांनी अर्जुनाला सांगितला होता. तो हा राजयोग आहे की ज्याच्याद्वारे प्रत्येकजण आपल्या मनावर राज्य करायला शिकतो. मन बुद्धी आणि संस्कार यांचा मालिक बनतो, अर्थात राजा बनतो सर्व कर्मेंद्रियाचा, आणि म्हणून याला राजयोग म्हणतात. राजयोग यामध्ये सगळे योग सामावलेले आहेत, की जसं ज्ञान योग आहे की ज्ञानाच्या सत्य ज्ञानाच्या आधारे आपण हा योग करतो, की आपण आत्म्याचं नॉलेज घेतलं, परमात्म्याचं नॉलेज घेतलं, सृष्टीचक्राचं नॉलेज घेतलं आणि ह्या ज्ञानाच्या आधारे आपण योग करतो, म्हणून आपण याला ज्ञानयोग म्हणतो. कर्मयोग, कर्म करतानासुद्धा हा योग करता येतो, की कुठे आसन वगैरे घालून बसण्याची गरज नाही आहे, त्याच्यामुळे याला कर्मयोग पण म्हणतात. हा हठयोग पण आहे, की एका दृढ संकल्पाच्या आधारे दृढतापूर्वक आपण हा योग करतो, म्हणून हा हठयोग पण आहे. समत्व योग, मन आणि बुद्धीचं संतुलन प्राप्त करून देणारा हा योग आहे, म्हणून याला समत्व योग पण म्हणतात. किंवा संन्यास योग, की आपण या ठिकाणी आपल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत, कमी कमजोरी आहेत, चुकीचे संस्कार आहेत, या सगळ्यांचा आपण या राजयोगाच्या आधारे संन्यास करतो, म्हणून हा संन्यास योग पण आहे. तर सगळे योग ह्या एका योगामध्ये सामावलेले आहेत, आणि म्हणून हा सर्वश्रेष्ठ योग आहे राजयोग. आज बघा सगळीकडे नकारात्मकता वाढलेली आहे, आणि ह्या नकारात्मकतेचा प्रभाव कळत न कळत आपल्यावर येत असतो, की आपण त्या वातावरणात गेलं की कळत न कळत त्याच्या प्रभावाखाली येतो, आणि त्यामुळे आपल्यामध्ये कुठे ना कुठे टेन्शन वाढतं, स्ट्रेस वाढते. आणि जर आपण राजयोगाचा नियमित अभ्यास करून आपल्या मनाला सकारात्मक बनवून, तर हे सकारात्मक ऊर्जा एक आपलं कवच बनून जाते, की ज्या आधारे आपल्याला बाहेरील परिस्थितीचा जास्त आपल्यावर परिणाम होत नाही. दुसरी गोष्ट, आपली आत्मा ही सकारात्मक ऊर्जेने भरते, आणि ते प्रकंपनं आपण आजूबाजूच्या वातावरणात आपल्या कळत नकळत पसरत राहतात, की ज्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते. एक तर पहिल्यांदा स्वतःवर याचा प्रयोग होतो राजयोगाचा, की आपलं तन आणि मन दोन्हीही निरोगी बनतं. दुसरी गोष्ट, घरातील जे आपसातले जे संबंध आहेत ते पण खूप मधुर बनतात राजयोगाच्या अभ्यासाने, कारण परमात्म्याच्या शिक्षेद्वारे आपण अवगुण बघणं सोडून देतो आणि गुणांना धारण करायला सुरुवात करतो. आणि तिसरी गोष्ट, परिस्थिती, कुठलीही परिस्थिती आली तर त्याला हँडल करण्यासाठी आपण सक्षम बनतो. त्याच्यामुळे नकारात्मकतेला, डिप्रेशनला या ठिकाणी कुठेही वाव उरत नाही. ते राजयोग ही आज काळाची गरज आहे. मग या ठिकाणी आपण बघतो की राजयोगामध्ये मुख्यत्वाकरण करून आपण 3 गोष्टी करतो, की स्टेप बाय स्टेप. की पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करतो, की आपल्या स्वतःची अंतर्जगताची यात्रा करतो, अर्थात स्वतःला आत्मस्थितीमध्ये स्थित करतो. दुसऱ्या स्टेपमध्ये बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे, की पहिल्या स्टेपमध्ये आपण या ठिकाणी स्वतःला आत्मस्थितीमध्ये स्थित केले, की मी शरीर नाही तर मी आत्मा आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये ही आत्मा परमधामच्या यात्रेवर जाते, आणि ह्या ठिकाणी परमधाममध्ये जाऊन आपले परमपिता परमात्मा शिव यांच्याशी
यांची आठवण करते, योग करते, मेडिटेशन करते या ठिकाणी आणि त्यांच्याकडून ह्या गुण आणि शक्तीने स्वतःला भरपूर करते, चार्ज करते. आणि मग परत खाली आपल्याकडे आल्यानंतर हे आपल्यातून तिसऱ्या स्टेपमध्ये हे प्रकंपन, सुख, शांती, पवित्रतेचे आपण आजूबाजूच्या वातावरणात पसरवतो. तर अशा 3 स्टेपमध्ये आपण राजयोगाचा अभ्यास करतो. तर पहिली स्टेप आपण बघू की स्वतःला आपण आत्मस्थितीमध्ये स्थित करतो आहोत या ठिकाणी. की जसं आपण बघतो की इलेक्ट्रिकचं वायर आहे, त्याच्यामध्ये जर करंट फ्लो व्हायचं असेल तर काय करावं लागेल? त्याच्या बाहेरचं जे प्लास्टिकचं आवरण आहे ते आवरण पहिल्यांदा आपल्याला काढून टाकावं लागेल. त्याच्याशिवाय ते करंट सॉकेटमधून त्याच्यामध्ये फ्लो होणार नाही. त्याप्रमाणे आपले परमात्मा जे आहेत ते निराकार आहे आणि म्हणून त्यांच्याशीच आपल्याला मिलन करायचं आहे, योग करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे. तर आपल्याला आधी स्वतःला आत्मस्थितीमध्ये स्थित व्हायची गरज आहे. आपल्या देहाचं भान आपल्याला विसरावं लागतं. की जसं एक नावाडी होता, त्याला दुसऱ्या गावाला जायचं होतं. रात्रभर तो नाव चालवत होता अगदी न थकता. त्याला वाटलं आता गाव जवळ आलंच असेल. पहाट झाली, उजाडलं. त्याने पाहिलं तर ज्या ठिकाणाहून, ज्या किनाऱ्याहून तो निघाला होता त्याची नाव त्याच किनाऱ्यावर होती. का? कारण त्या नावेचं लंगर काढायचं तो विसरून गेला होता आणि त्या ठिकाणीच नाव तो चालवत होता, वल्हवत होता. तसं आपलं काहीसं आहे की जोपर्यंत आपण हे देहाचं भान विसरत नाही, स्वतःला आत्मस्थितीमध्ये स्थित करत नाही, तोपर्यंत आपल्याला हे आपला देह, ही देहाची दुनिया, संबंध, कारोबार हे सतत बुद्धीमध्ये येत राहणार आणि मग त्या परमात्म्याशी काही आपलं मन, बुद्धी एकाग्र होणार नाही. त्याच्यामुळे पहिली स्टेप आहे की स्वतःला आत्मस्थितीमध्ये स्थित करायचं आहे की मी हे 5 तत्वांनी बनलेलं शरीर म्हणजे मी नाही आहे, तर या शरीरामध्ये निवास करणारी एक चेतन शक्ती, ऊर्जा मी आत्मा आहे. आत्म्याच्या गुणांचं, शक्तीचं चिंतन करायचं आहे थोडा वेळ. आणि मग हे आत्मस्थितीमध्ये थोडंसं स्थित झालं, मन थोडं शांत व्हायला लागलं की हळूहळू बुद्धीच्या नेत्राद्वारे आपण बघायचं आहे की माझी आत्मा ही परमधामच्या यात्रेवर जाते. आकाशाच्या वरती, सूक्ष्मवतांच्या वरती, परमधाम घरामध्ये म्हणजे शांतीधाम घरामध्ये आपले जे पिता परमात्मा आहेत, परमपिता परमात्मा शिव यांच्याकडे ही आत्मा जाते. तिथे जाऊन ही आत्मा त्यांच्या समोर आहे आणि एकेका गोष्टीच्या आधारे त्यांची आठवण करत आहे, जे आपण पुढे बघणार आहोत. आणि त्याद्वारे हळूहळू ही आत्मा काय होती, आता चार्ज होती आहे. जसं रिचार्जेबल बॅटरी असतात, त्या वापरल्या की त्या डिस्चार्ज व्हायला लागतात आणि मग परत काय करावं लागतं की परत त्यांना आपल्याला चार्ज करावं लागतं. तसं आपलं काहीसं आहे. सतयुगाच्या सुरुवातीला आत्मा जेव्हा या ठिकाणी आली तेव्हा ती फुल्ली चार्ज होती. जन्ममरणाच्या चक्रात येता येता कलियुगाच्या अंतीपर्यंत ती हळूहळू डिस्चार्ज होत गेली. कसं समजायचं आपली आत्मा डिस्चार्ज झाली? की छोट्या छोट्या गोष्टींनी चिडचिड होते, टेन्शन येते, सहन होत नाही कुणी काही बोललं तर, रागराग करतो आपण, क्रोध करतो, ईर्ष्या, द्वेष, अहंकार, हे काय? ही आत्म्याची बॅटरी आपली डिस्चार्ज झालेली आहे. आणि मग राजयोगाच्या माध्यमातून परमेश्वराशी कनेक्शन करून त्यांच्याकडून ही ऊर्जा घेऊन आपल्या आत्म्याची बॅटरी आता आपल्याला चार्ज करायची आहे. कारण आपल्या आत्म्याची बॅटरी चार्ज करण्यासाठी या विश्वातला एकमेव स्रोत म्हणजे पिता परमात्मा. त्यांच्याशी कनेक्ट होऊन डायरेक्ट कनेक्शन करून आपल्याला ही बॅटरी आता चार्ज करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला दुसऱ्या चक्रात जायचं आहे. मग या ठिकाणी दुसऱ्या स्टेपमध्ये आपण परमधामची यात्रा करतो आणि तिसऱ्या स्टेपमध्ये परत खाली येतो आपल्याकडे आणि आपल्या आजूबाजूला जे काही आपण परमेश्वराकडून घेतलं आहे, सुख, शांती, पवित्रता ह्यांची किरणं ह्या संपूर्ण वातावरणात पसरवतो. तर अशा 3 स्टेपमध्ये आपल्याला राजयोगाचा अभ्यास करायचा आहे. मेडिटेशन ही काळाची गरज आहे. तुम्ही म्हणाल प्रार्थना आणि मेडिटेशन हे सारखं आहे का? तर नक्कीच नाही. प्रार्थना ही रोज ती आपण एक पाठ केलेली म्हणतो किंवा मंत्र जाप जो आहे तोच आपण रिपीट करत असतो.
आणि आपलं मन असं आहे की त्याला सारखं नवीन काहीतरी लागतं. मग हळूहळू काय होतं की आपल्या तोंडाद्वारे मंत्र जप प्रार्थना चालू राहते आणि मन दुसरीकडे जाऊन फिरून चक्कर मारून येतं. मग त्या ठिकाणी आपली जी एकाग्रता पाहिजे ती आजच्या काळामध्ये होत नाही. त्याच्यामुळे मेडिटेशनमध्ये काय होतं की आपलं मन हे शक्तिशाली बनतं, परमेश्वराशी आपण एकरूप होतो आणि ह्या एकाग्र अवस्थेमध्ये त्यांच्याकडून प्रचंड ऊर्जेने प्रचंड शक्तीने आत्माही हळूहळू शक्तिशाली बनत जाते. जसं एक गुरेज चरणारा मुलगा होता. त्याचा नियम होता की तो रोज आपली गुरं घेऊन शेतामध्ये जायचा, रानामध्ये जायचा. त्या ठिकाणी त्या गुरांना सोडून द्यायचा कारण त्यांना ती सवय होती आणि तो मस्त झाडाखाली बसायचा. मग त्याच्या मनात यायचं की अरे मी पण इथे एकटा आहे, तो परमेश्वर पण वरती एकटा असेल, मग का नाही त्याला बोलू. मग तो आपल्या बालबुद्धीने त्याला बोलवायचा की हे ईश्वरा, मी पण एकटा, तू पण एकटा, आता तू काय कर, खाली ये, आपण दोघं खेळू. आणि मग तो त्याला बोलवायचा आणि त्याच्याशी जसं काही तो आला आहे असं काही रोज छान छान गप्पा त्याच्याशी मारायचा. एकदा त्या ठिकाणाहून असेच एक पुजारी जात होते. त्यांनी पाहिले की हा मुलगा काहीतरी बडबडतो. मग त्यांनी म्हटलं, तू काय बोलतोय बाळा. त्याने सांगितलं की मी ईश्वराची आठवण करतोय. कशी करतोय तर त्यांनी सांगितलं. ते म्हणे, अरे असं काही बोलायचं असतं का त्याला, मी तुला छान प्रार्थना शिकवतो. मग त्यांनी त्याला खूप छान प्रार्थना शिकवली, त्याच्याकडून म्हणून घेतली 2-3 वेळेस. आणि मग त्यांनी प्रार्थना पाठ केल्यानंतर ते निश्चिंतपणे पुढे निघून गेले. ते ईश्वराजवळ जाऊन म्हणायला लागले की आज मी खूप चांगलं काम केलं, एका मुलाला तुझ्याशी कसं बोलायचं ते शिकवलं. तेवढ्यात तिकडून आकाशवाणी झाली आणि त्याने सांगितलं की तू जे केलं ना ते काही बरोबर नाही केलं. तो माझा फार प्रिय लाडका बाळ आहे आणि तो ना इतका गोड त्याच्या बालमनाने इतकं छान छान बोलतो ना, ते ऐकण्यासाठी मी रोज या वेळेची वाट बघतो है ना. स्वयं ईश्वर, त्याला ह्या मनातले भाव जाणून घ्यायची पण त्याला पण खूप आवड आहे आणि म्हणून म्हणतात की देव हा भावनेचा भुकेला आहे. ईश्वर हा भावनेचा भुकेला आहे. आपण जे काही त्याला देतो, जे काही अर्पण करतो, त्यातला भोग तो एक कणसुद्धा खात नाही, पण काय घेतो तर त्यातली भावना घेतो. तर ईश्वराला भावना अतिशय प्रिय आहे आणि ह्या मेडिटेशनमध्ये आपण ह्या भावनेच्या आधारे मेडिटेशन करतो, म्हणून आपली अवस्था जी आहे ती एकाग्र एकरस होते. आणि ते आज आपल्याला मंत्राच्या प्रार्थनेच्या साहाय्याने शक्य नाही, कारण अतिशय वातावरण जे आहे ते प्रदूषित आहे आणि त्यामुळे आपली बुद्धी एकाग्र थोडा वेळसुद्धा होत नाही. कारण बऱ्याच वेळेस एखादी व्यक्ती खूप घंटाभर पूजा अर्चना करते आणि त्याच्यानंतर लगेच तिची एखादी वस्तू सापडली नाही तर लगेच चिडायला लागते, ओरडायला लागते. मग एवढा वेळ ईश्वराजवळ बसून काय कमवलं. तर आज ही परिस्थिती आहे. म्हणून आपल्याला राजयोगाचा अभ्यास करणं ही काळाची गरज बनलेली आहे. आजपर्यंत आपण ईश्वराला खूप आठवण केलं, पण कसं केलं, कुठल्या तरी स्वार्थाच्या आधारे केलं है ना. की हे ईश्वरा, माझी ही इच्छा पूर्ण कर तर मी तुला काय करेल, एवढं या 11 नारळाचा हार वाहील, एवढे पैसे तुला देईल है ना, किंवा अजून काही तुला अर्पण करेल. असं हे काय झालं, स्वार्थ झाला. ईश्वरासोबतसुद्धा स्वार्थ झाला. तू मला देशील तर मी तुला पण थोडंसं देईल. दुसरं जे आहे ते भीतीच्या आधारे की नाही बाबा हे केलं नाही ना तर ईश्वर आपल्यावर कोपेल. तो आपला पिता आहे, त्याची पण आपल्याला भीती असावी का. इतका जवळचा त्याचा संबंध आहे त्याचा आणि आपला, आणि आपण त्याला भीतीच्या आधारे आठवण करतो. किंवा तिसरी गोष्ट आहे की आपण त्याला सतत उलेना देत राहतो की बघ त्या बाजूच्याकडे किती आहे आणि मी तर तुझं इतकं करतो तर माझी ही अवस्था आहे. जे लोक तुला आठवणसुद्धा करत नाही ते आनंदाने राहतात आणि मी तुझं इतकं करतो दिवस रात्र तरी माझ्यावर अशी वेळ का. ते काय झालं, शिकायत झाली. आणि चौथी गोष्ट जी आहे, जो परमेश्वराची आपण संबंध जुळवला तोच आपला मुळात चुकीचा आहे. की मी तुझ्या चरणाचा दास आहे, नीच पापी कपटी आहे. परमेश्वराला आपण त्याच्यासमोर गेलं की आपल्याला कमीच लेखतो आणि आपण त्याच्यासमोर एकदम अगदी नीच झाल्यासारखं वागतो की त्याच्या चरणाचे दास म्हणतो. आता दास म्हणलं किंवा नोकर म्हणलं तर नोकराचं स्थान
आणि आपल्या मुलाचं स्थान याच्यामध्ये फरक तर असेलच ना. की मुलाला जे पाहिजे ते आपण लगेच देऊ, नोकराला 4 वेळेस विचारू तुला कशाला पाहिजेत पैसे, है ना. तर तसं परमात्म्याशी आपण कुठला संबंध जोडतो त्या आधारे पण ही प्राप्ती खूप महत्त्वाची आहे. तर राजयोगामध्ये आपण हेच बघणार आहोत की राजयोगामध्ये आपल्याला परमेश्वराला आठवण जी करायची आहे ती कशी करायची आहे, कशाच्या आधारावर करायची आहे. तर मुख्य 4 गोष्टींच्या आधारे आपण राजयोगामध्ये परमेश्वराची आठवण करतो. त्यातली पहिली गोष्ट आहे परिचय. आजपर्यंत आपण खूप आठवण केली ईश्वराची, पण त्याचा यथार्थ परिचय आपल्याला नव्हता. आज जर मला एखाद्याच्या घरी जायचं आहे आणि त्याच्या घराचा पत्ता नाही मला माहिती, तर मी काय करेल, इकडे फिरेल, या एरियात त्या एरियात गल्ली बोळात फिरेल. माझा समय आणि शक्ती दोन्हीही व्यर्थ जाईल. मला तो काही भेटणार नाही ती व्यक्ती आणि मग मी वापस येईल. तसं आपलं काहीसं झालेलं आहे की तो परमेश्वर कोण आहे, कुठे राहतो, कधी येतो, त्याच्याशी कसं कनेक्शन जोडायचं हेच आपल्याला माहिती नाही आहे. तर परिचय ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपल्याला परिचय झालेला आहे की परमात्मा कोण आहे. ते जसा आत्मा ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे तसे परमात्मा पण ज्योतिर्बिंदू स्वरूप आहेत. जसा पिता तसं त्याचं मूल. ते परमधामचे रहिवासी आहे. सर्व गुण आणि शक्तींचे ते सागर आहे आणि अतिशय आपल्या जवळचे आहेत ते. आपण परमात्मा, त्यांचं नाव शिव आहे. शिव अर्थात कल्याणकारी. ते प्रत्येक क्षणी आपल्या आत्मारूपी मुलांचं कल्याणच करत राहतात. तर हा आपला परिचय झाला. त्या परिचयाच्या आधारे आपण परमेश्वराची आठवण करू शकतो. पण परिचयाच्या आधारे जी आठवण असते ती थोडा काळ राहते. दुसरी आठवण कशी करायची, संबंधाच्या आधारे, की जे काही वेगवेगळे आपले संबंध आहेत त्या आधारे आपण परमेश्वराला आठवण करतो. जसं फॉर एक्झाम्पल आईचा आणि मुलाचा संबंध आहे. मुलगा फॉरेनमध्ये गेला काही नोकरीसाठी वगैरे, तिकडे जर त्याचं काही दुखायला लागलं तर इकडे आईला कळतं त्याच्या. का? कारण हा संबंध आहे. जोपर्यंत त्याला बरं वाटत नाही, त्याचा फोन येत नाही, तोपर्यंत ती आई अगदी चिंतेत असते. तर तसं एकेका संबंधाच्या आधारे ही आठवण जी असते संबंधातील ही सतावणारी आठवण असते. या संबंधाच्या आधारे आपल्याला आठवण करायचे आहे. मग संबंध कुठले आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचा संबंध आहे मातपित्याचा, की परमपिता परमात्मा आपले मातपिता आहेत. म्हणून आपण काय म्हणतो, त्वमेव माताश्च पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. तर पहिला संबंध मातपिता आहे, दुसरा शिक्षक आहे, तिसरा सद्गुरू आहे, सखा आहे, साजन आहे, तो आपला मुलगासुद्धा आहे. है ना. तर अशा वेगवेगळ्या संबंधाच्या आधारे आपल्याला पिता परमात्म्यांना आठवण करायचं आहे. त्याच्यानंतर जी आठवण आहे ती स्नेहाची आठवण, स्नेह प्यारची आठवण, की जसं एखाद्या मुलीला कळलं की तिची एंगेजमेंट झाली आणि याच्याशी आपलं लग्न होणार आहे, तर नकळतपणे त्याची जी आठवण असते ती सतत तिच्या मनामध्ये राहते आणि दुसरं काम करतानासुद्धा ती त्या विचारामध्ये अगदी गढून गेलेली असते, की तिला बाहेर काय चाललं याचं पण भान राहत नाही. तर ही कशी समावणारी याद असते. जसं मीरेचं उदाहरण आहे भक्तीमध्ये, की कृष्णाच्या आठवणीमध्ये ती एकदम सामावून जायची, तिला कशाचंच भान नाही राहायचं. तर ही तिसरी पद्धत आहे. आणि चौथी प्राप्तीच्या आधारे, की परमात्म्याकडून आपल्याला वर्तमान समय काय भेटते, की वर्तमानात तर आपल्याला गुण आणि शक्तींनी आपण भरपूर होतो, बॅटरी फुल चार्ज होते, पण भविष्यामध्ये आपल्याला 21 जन्माची बादशाही देण्यासाठी पिता परमात्मा या समयी आलेले आहे. संपूर्ण कल्पासाठी भाग्य देण्यासाठी ते भाग्य विधाता आलेले आहे. तर प्राप्तीच्या आधारे आठवण, की जसं एखाद्याला सांगितलं की अमुक अमुक कस्टमर जो आहे ना त्याच्याकडून खूप फायदा होणार आहे आपल्याला आणि तो रात्री 12 वाजता येणार आहे, तो 12 वाजेपर्यंतसुद्धा जागत बसेल. का? कारण फायदा होणार आहे, प्राप्ती होणार आहे. तसं प्राप्तीच्या आधारे आठवण. मग ह्याच्यामध्ये जी आठवण आहे, चारही गोष्टींच्या आधारे आपण आठवण करतो, परिचय, संबंध, स्नेह प्यार आणि प्राप्ती. तर परिचय आणि प्राप्ती ह्याच्यामधली जी आठवण आहे ती काही काळ टिकणारी असते, पण हे संबंधामध्ये ही सतावणारी आठवण असते आणि स्नेह प्यारमध्ये तर आपण समावून जातो, एकरूप होऊन जातो. तर या संबंधाच्या आधारे आपल्याला परमेश्वराला आठवण करायचं आहे, की जसं मातपित्याचा संबंध आहे, की प्रत्येक क्षणी मातपिता जे आहे ते आपल्या मुलाचं
कसं कल्याण होईल, कसं चांगल्यात चांगलं होईल ह्याची काळजी घेत असतात आणि अगदी लहानपणापासून त्याला बोट धरून चालवायचा ते प्रयत्न करतात. की जसं ते एका गोष्टीमध्ये दाखवलेलं आहे की परमेश्वर सोबत चालत असतो, तर त्याचे पावलं आणि ह्या सांगणाऱ्या व्यक्तीचे पावलं त्या वाळूवर उमटतात समुद्रकिनारी. अचानक त्याच्या जीवनात काही दुःखाचे क्षण येतात, काही दिवस जातात, काही वर्ष जातात आणि परत चांगले दिवस आल्यावर त्याला परत ते परमेश्वराच्या सानिध्याची आठवण येते. परत तो बघतो मागे वळून, तर जेव्हा त्याच्या आयुष्यात अडचणी आल्या होत्या तेव्हा वाळूवर फक्त एका पावलाची जोडी असते आणि त्याला परमेश्वराने वायदा केला असतो की प्रत्येक क्षणी मी तुझी सोबत करेल, तुला कधी एकटं सोडणार नाही. मग त्याला वाईट वाटतं, तो परमेश्वराकडे जातो, तू तर असा बोलला होता आणि माझ्यावर जेव्हा दुःख आलं तेव्हा तर तू नव्हता माझ्यासोबत. तर परमेश्वर म्हणाला की तू माझं लाडकं मूल आहे, लाडकं बाळ आहे आणि जेव्हा तुझ्या आयुष्यात दुःख आलं तेव्हा ती जी पावलाची जोडी आहे ना, ती तुझी नाही आहे, माझी आहे. मी तुला माझं लाडकं मूल या कारणाने तुला कडेवर उचलून घेतलं आणि ह्या दुःखाच्या समयी त्यातून तुला पार केलं आणि जसं हा दुःखाचा समय कालखंड संपला त्यावेळेस तुला परत खाली सोडलं. तर असं हे मातपित्याचं आहे की वेळप्रसंगी दुःख सहन करतील स्वतः, पण आपल्या मुलाला त्याची झळसुद्धा पोचू देणार नाही. तसा आपला हा पिता परमात्मा जो आहे तो मातपिता बनून आलेला आहे. दुसरा संबंध शिक्षक. शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला चांगलं ज्ञान द्यायचा प्रयत्न करतो. त्याचं आयुष्य कसं उज्ज्वल व्हावं याचीच प्रत्येक क्षणी त्याला काळजी असते आणि त्याची जी मेहनत असते विद्यार्थ्यासाठी, ही मेहनत जर त्या विद्यार्थ्याने सफल केली तर त्या शिक्षकाला त्याच्याशिवाय दुसरा कुठला आनंद मोठा नसतो. तर परमात्मा या समयी अतिशय सुंदर असं गीता ज्ञान घेऊन आपल्यापर्यंत आलेत. ते आपले परमशिक्षक बनून आलेत. प्रत्येक गोष्टीची समज ते आपल्याला देत आहेत, जीवन जगण्याची कला शिकवत आहेत. तर असे ते आपले परमशिक्षक आहेत. तिसरा संबंध सद्गुरू. शिष्य जे आहेत ते गुरुची सेवा करतात. का? तर गुरुचा वरदानाचा हात आपल्या मस्तकावर यावा. परमपिता परमात्मा पण सद्गुरू बनून या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक मनुष्य आत्म्याला पावन बनवण्यासाठी ते आलेले आहेत, म्हणून त्यांना पतित पावन असं सुद्धा म्हणतात. आणि हे सद्गुरू जे आहेत रोज आपल्याला वरदानांनी भरपूर करत आहेत. तर हा खूप मोठा संबंध आहे सद्गुरूचा, की आपण सहजतेने सगळ्या गोष्टीतून पार होऊ शकतो त्यांच्या आशीर्वादाने. तर हे मातपिता, शिक्षक, सद्गुरू हे 3 मुख्य संबंध झाले. मग चौथा संबंध आहे सखाचा. जसं सुदामाची कहाणी आहे की सुदामा आणि श्रीकृष्ण यांच्यातली मैत्री, की सुदामाने काय दिलं? पोटलीवर पोहे दिले आणि श्रीकृष्णाने त्याच्या बदल्यात सुवर्णनगरी दिली. तर तसा हा परमात्मा आहे, सतत आपला साथ निभावणारा आहे, प्रत्येक आपल्या हाकेला ओ देणारा आहे, प्रत्येक क्षणी आपली मदत करणारा आहे. आणि आज कलियुगाच्या अंती आपल्याकडे काय राहिले? तर हे सुदाम्याच्या पोह्याची पोटली राहिली आहे ना. संपूर्ण अवगुणांनी आपण भरून गेलेलो आहेत. बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे आपली, तमोप्रधान झालेली आहे आत्मा आणि ह्या परमेश्वराला देण्यासाठी आपल्याकडे फारसं काही नाही. पण हे छोट्याशा गोष्टी मनातून आपण ज्या भावनेने त्याला आठवण करतो त्या भावनेच्या आधारे तो आपल्याला स्वर्गाची बादशाही देण्यासाठी आलेला आहे. तर हा साथी आहे आपला. त्याच्यानंतर साजन, की जसं लैला आणि मजनूची कहाणी सांगण्यात येते की ती त्या मजनूच्या प्यारमध्ये एकदम सामावून जाते. एकदा एक काफिर नमाज पठण करत असतो आणि त्यावेळेस ती लैला त्या मजनूच्या शोधात निघाली असते. पळत पळत जाताना नकळतपणे त्याच्या सतरंजीवरून तिचा पाय जातो, त्याच्यावरून ती चालत जाते. जेव्हा ती वापस येते तेव्हा हा तिला थांबवतो आणि तिला म्हणतो, हे मुली, तुला दिसत नाही का मी इबादत करत होतो आणि तू चक्क या सतरंजीवरून चालत गेलीस? ती काय म्हणेल? ती म्हणाली की मी तर माझ्या मजनूच्या शोधात होते, त्याच्या आठवणीत मी सामावून गेलेले होते, तर मला दिसलं नाही की खाली काय आहे. पण तू तर त्या अल्लाहच्या यादमध्ये बसला होता ना, तुला कसं दिसलं मी समोरून गेलेली? तर ही स्नेह प्यारची, साजनची आठवण, आशिक माशूकची आठवण ही सामावून जाणारी आठवण आहे. त्याच्यानंतर परमात्म्याला आपण मुलाच्या संबंधात पण आठवण करतो की त्याला
आपल्या मुलासोबत तो पण आपला एक मुलगा आहे, या आपल्या घराण्याचा वारस आहे, अशा प्रकारे आठवण करतो, तर आपली सगळ्या गोष्टींची जिम्मेवारी हा परमात्मा घेतो. याचे खूप सारे अनुभव आहेत. तर अशा संबंधाच्या आधारे आपण परमेश्वराला जेव्हा आठवण करतो, तेव्हा एकेका संबंध आणि त्याची प्राप्ती ह्याच्या आधारे आपण कितीतरी वेळ त्याच्याशी एकरूप एकाग्र होतो. मनातले आपले जे भावभावना आहेत त्याच्याशी आपण बोलायला शिकतो. तर या आधारे आपण राजयोगाचं ध्यान करतो आणि आत्म्याला त्याच्या सानिध्यात ठेवून आत्मा परमात्म्याचं मिलन करून आत्म्याला गुण आणि शक्तींनी आपण भरपूर करतो या ठिकाणी. मग या ठिकाणी राजयोग करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते, की जसं राजयोगाचे 4 स्तंभ सांगितलेले आहेत. की पहिलं आहे की दैवी गुणांची धारणा, की आपल्यातले अवगुण काढून आपल्याला दैवी गुणांना या राजयोगाच्या माध्यमातून आपल्यामध्ये दैवी गुणांची धारणा करायची आहे. शुद्ध अन्न अर्थात परमेश्वराच्या आठवणीत तयार केलेलं अन्न आपल्याला खायचं आहे. रोज सत्संग करायचा आहे, की परमात्म्याचे महावाक्य रोज काय सांगतात माझ्यासाठी परमात्मा शिक्षक बनून हे पण ऐकायचे आहेत. आणि पवित्रता, मनसा वाचा कर्मणा, कुणालाही दुःख द्यायचं नाही, जीवनात पवित्रता धारण करायची आहे. अशा गोष्टींच्या आधारे आपण परमेश्वराची आठवण करतो. आणि जेव्हा हे मेडिटेशन आपण नित्य नियमित करतो, ह्या नियमित मेडिटेशनने आपल्यामधील टेन्शन, ताणतणाव सगळं काही समाप्त होतं. आपली कार्यक्षमता वाढते. वारंवार जे आजारी पडणं असतं आपलं, सर्दी खोकला ताप, हे हळूहळू कमी होतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, एकाग्रता वाढते, घरातील संबंधामध्ये सुधार होतो, कुणाचे काही व्यसनं असतील ते कमी होतात, मुलांमध्ये अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते, आत्मविश्वास वाढतो, परिस्थितीला आपण सहजतेने पार करू शकतो, कुठलीही परिस्थिती आपल्याला मोठी वाटत नाही, डिप्रेशनसारखे आजार कायमचे दुरुस्त होतात. असे अनेक गोष्टींसाठी हे राजयोगाचा खूप मोठा उपयोग आहे. आणि ह्याचाच उपयोग आपण आपल्या शाश्वत योगिक शेतीमध्ये सुद्धा करणार आहोत. तर या ठिकाणी आपण एक 5 मिनिटासाठी मेडिटेशन करणार आहोत. सगळ्यांनी स्ट्रेट बसायचं आहे. काही क्षणांसाठी स्वतःला आत्मनिश्चय करायचा आहे, की जसं आपण 3 स्टेप पाहिल्या राजयोगाच्या, तर एक एक स्टेप आपण करणार आहोत. पहिली स्टेप आहे की मी शरीर नाही, आत्मा आहे. की जसं स्वतःला सर्व बाहेरील विचारांपासून अलिप्त करायचं आहे. मन शांत, एकाग्र. काही क्षणांसाठी फक्त स्वतःवर अटेन्शन. एका सुंदर संकल्पामध्ये स्वतःला स्थित करायचं आहे, की मी हे शरीर नाही, तर या शरीराला चालवणारी एक चैतन्य ऊर्जा आत्मा आहे. 2 भ्रुकुटीच्या मध्ये विराजमान चमकणारा एक ज्योतिर्बिंदू स्वरूप दिव्य सितारा. 5 तत्वांनी बनलेलं शरीर हे विनाशी आहे, तर या शरीराला चालवणारी मी आत्मा एक अविनाशी ऊर्जा आहे. अनुभव करायचा आहे. मस्तकामध्ये एक तेजस्वी सितारा चमकतोय. ही माझी खरी ओळख आहे. माझ्या मूळ स्वरूपात मी आत्मा शांत स्वरूप आहे. हे शरीर म्हणजे कर्म करण्यासाठी मिळालेलं एक वस्त्र आहे. आता बुद्धीच्या नेत्राद्वारे बघायचे की ही ज्योतिर्बिंदू स्वरूप आत्मा, चमकणारा स्टार मस्तकातून निघून वरच्या दिशेने जातोय. आकाशाच्या वरती सूर्य, चंद्र
तारांगणच्याही पलीकडे सूक्ष्म वतनच्या वरती माझ्या मूळ घरी परमधाममध्ये जाऊन थांबलेला आहे. येथे लाल रंगाचा दिव्य प्रकाश पसरलेला आहे. सर्वत्र शांती आहे. कुठलेही आवाज नाही, कुठलेही संकल्प नाही. संपूर्ण शांतीची दुनिया या ठिकाणी आहे. माझ्यासारखे अनेक सितारे मला इथे दिसत आहेत. हळूहळू मी आत्मा पुढे जातीये. समोर विराजमान आहे माझ्या आत्म्याचे पिता, परमपिता परमात्मा शिव, निराकार महाज्योती. जसे आत्मा ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे, तसे परमात्मा पण ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. रूपाने बिंदू पण गुणाने सिंधू आहे. सर्व गुणांचे आणि शक्तींचे सागर आहे. मी अतिशय जवळ जाते पिता परमात्म्यांच्या. ते माझे मातपिता आहे. स्वर्णिम दुनियाचा वरसा देण्यासाठी ते मला आले आहे. परमपिता परमात्मा परम शिक्षक आहे. सत्य ज्ञान सांगून माझ्या आत्म्याला ते भरपूर करत आहे. तिन्ही काळांचं, तिन्ही लोकांचं ज्ञान ते देत आहे. ज्ञानाचा दिव्य चक्षु मला प्रदान करत आहे. पिता परमात्मा माझे सद्गुरू आहे. अनेक वरदानांनी ते मला भरपूर करत आहे. माझ्या आत्म्याला पावन बनवत आहे. पिता परमात्मा माझे खुदा दोस्त आहेत. प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी ते माझ्या सोबत आहे. माझ्या हाकेला ओ देऊन त्या क्षणी माझ्या मदतीला धावून येत आहे. खरोखर मी भाग्यशाली आहे की मला इतका सुंदर दोस्त मिळालेला आहे. पिता परमात्मा माझे साजन आहे. ज्ञान रत्नांनी ते माझ्या आत्म्याचा शृंगार करत आहे. परमात्मा माझं मूल आहे. माझ्या संपूर्ण प्रॉपर्टीचा ते वारीस आहेत. माझी सगळी जिम्मेवारी आता त्यांनी घेतली आहे. पिता परमात्मा सर्व संबंधाचा स्नेह मला देत आहे. प्रेमाने मला भरपूर करत आहे. निस्वार्थ प्रेम, कुठलाही स्वार्थ नाही. फक्त माझ्या कल्याणाची अपेक्षा. एक एक गुणांनी आणि शक्तींनी माझी आत्मा भरपूर होती आहे. सुख, शांती, प्रेम, आनंद, शक्ती, पवित्रता, ज्ञान. माझ्या आत्म्याची बॅटरी चार्ज होत आहे. साऱ्या कमी कमजोरी, टेन्शन समाप्त होत चालले. आत्मा शक्तिशाली बनत चालली आहे. मन शांत आणि एकाग्र होत चालले. स्वतःला गुण आणि शक्तींनी भरपूर करत परमात्म्यांना धन्यवाद देत आता मी परत खालच्या दिशेने येत आहे. परमधाममधून खाली, सूर्यचंद्र तारांगणच्या खाली, आकाशाच्या खाली असलेल्या माझ्या 5 तत्वाच्या शरीरामध्ये मस्तकाच्या मध्ये विराजमान होत आहे. संपूर्ण शक्तिशाली आत्मा
माझ्या शरीरात आणि सभोवताली हे परमात्म शक्तीचे प्रकंपन पसरवत आहे. अनुभव करायचा आहे की आपल्यातून हे सुखाचे, शांतीचे, पवित्रतेचे किरण निघून आत्म्यातून सर्वात प्रथम मस्तकात पसरत चालले. मानेद्वारे खाली, हातामध्ये, पोटामध्ये, पायामध्ये, पाठीमध्ये हे परमात्म किरण भरत चालले. संपूर्ण लाईट शरीरात पसरतोय. एक एक पेशी शरीराच्या या परमात्म किरणांना ग्रहण करत आहे, तंदुरुस्त बनत आहे. आता हळूहळू हे किरण माझ्यातून निघून प्रकृतीच्या 5ही तत्वांपर्यंत जात आहे. जलतत्व, वायुतत्व, अग्नितत्व, आकाशतत्व, पृथ्वीतत्व. सर्वजण या परमात्म किरणांना, परमात्म शक्तीला ग्रहण करत आहे. संपूर्ण वातावरण सुख, शांती, पवित्रता आणि शक्तीने भरपूर झालेलं आहे. या स्थितीचा असाच अनुभव करत हळूहळू आता स्वतःकडे वापस यायचं आहे. ओम शांती.